शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या हातात पाठ्यपुस्तकं पडावीत या उद्देशानं शिक्षण विभागाच्या वतीनं शाळांमध्ये पाठ्यपुस्तकं पोहोचवण्यात येत आहेत। गांधीनगर केंद्रांतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळा आणि अनुदानित माध्यमिक विद्यालयांना नुकतंच पुस्तकांचं वाटप करण्यात आलं। पंचायत समिती करवीर आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं पाठ्यपुस्तक त्याचबरोबर गणवेश इतर साहित्य हे शाळा सुरू होण्यापूर्वी देण्याचं ठरवलं होतं। त्याप्रमाणे आज गांधीनगर केंद्राचं पाठ्यपुस्तक वितरण कुमार विद्यामंदिर उचगाव या ठिकाणी करण्यात आलं। या ठिकाणी हायस्कूलचे 13 हायस्कूलचे त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे 8 शाळातील सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या ताब्यामध्ये त्यांना आवश्यक असणारी सर्व पाठ्यपुस्तके देण्यात आली। ही पुस्तके वेळेत मुलांच्यापर्यंत पोहोचावीत अशा संदर्भात त्यांना सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। काही शाळांमध्ये मराठी माध्यमांऐवजी सेमी इंग्लिश माध्यमांची पुस्तकं आणली आहेत, पण ही पुस्तकं तात्काळ बदलून देण्यात येणार असल्याचं केंद्र प्रमुख लोंढे यांनी सांगितलं। एका इयत्तेची मराठी मीडियमची पुस्तके येण्याऐवजी सेमीची पुस्तके प्राप्त झालेली आहेत। आम्ही कार्यालयाला ते कळवलेलं आहे आणि कार्यालयाने परत ती आणून दुसरी पुस्तकं नेण्याबद्दल आम्हाला कळवलेलं आहे। त्याबद्दल या ठिकाणी तसं काय अडचण आलेली नाही, सर्वांना सर्व पुस्तकं व्यवस्थित मिळालेली आहेत। यावेळी कुमार विद्यामंदिर उचगावच्या मुख्याध्यापिका कांता बाऊचकर यांच्यासह आशा कोरे, कमल पाटील, तानाजी चौगुले, महावीर कांबळे, सदानंद शिंदे, राजेंद्र लवटे, शहाजी पाटील, मानसी चव्हाण, रामचंद्र निंबाळकर आदी शिक्षक उपस्थित होते।